मी तेजल चौकेकर खोत डॉक्टर मंत्र या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत रोबोटिक्स जॉइंट रिप्लेसमेंट आणि ऑर्थोस्कोपी सर्जन डॉक्टर सौरभ गिरी सर। आणि आजचा आपला विषय आहे स्पोर्ट्स इंजुरी अँड रिहॅबिलिटेशन। सर, तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत। थँक्यू। तुमच्याशी चर्चा करायचीच आहे, मात्र तुमची थोडक्यात प्रेक्षकांना ओळख करून देते। डॉक्टर सौरभ गिरी हे प्रख्यात MS ऑर्थोपेडिक रोबोटिक्स जॉइंट रिप्लेसमेंट आणि ऑर्थोस्कोपी सर्जन आहेत। सध्या त्या डेक्कन हर्डीकर हॉस्पिटलमध्ये रोबोटिक्स जॉइंट रिप्लेसमेंट युनिट हेड म्हणून प्रॅक्टिस करतात। डॉक्टरांना या क्षेत्रात 15 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे। तसेच 7000हून अधिक रुग्णांवर आतापर्यंत त्यांनी उपचार केले। त्यांनी हेलिओस एंडो क्लिनिक जर्मनीमधून गुडघा आणि हिप ऑर्थोप्लास्टी मधील रिव्हिजन सर्जरीमध्ये फेलोशिप केली आहे। तर हिप आणि गुडघा ऑर्थोप्लास्टीमध्ये प्रतिष्ठित सीकोट फेलोशिप देखील त्यांनी घेतली आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात विश्वासार्ह जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून त्यांना सन्मानित देखील करण्यात आले। सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की खेळातील दुखापतीमध्ये कोणकोणत्या प्रकारची दुखापत येते? खेळातील दुखापती म्हणजे स्पोर्ट्स इंजुरी, यामध्ये बऱ्याच इंजुरी येतात। त्या वेगवेगळ्या जॉईंट्सशी रिलेटेड असू शकतात, कुठल्या लिगामेंटशी रिलेटेड असू शकतात। प्रामुख्याने जेव्हा पण आपण कुठलाही स्पोर्ट्स खेळतो आहे तर आपला स्पोर्ट्समध्ये काय असतं, मोस्ट ऑफ द स्पोर्ट्स धावणे, पडणे, जंप मारणे, तर यामध्ये प्रामुख्याने आपले लोअर लिम जास्त यूज होतो। जसं फुटबॉल, क्रिकेट, तर यामध्ये सुद्धा नी आणि हिपला इंजुरी होणे किंवा अँकलला इंजुरी होणे, आपल्या गुडघ्याला, आपल्या घोट्याला किंवा खुप्याला याला इंजुरी होण्याचे चान्सेस जास्त असतात। जे स्पोर्ट्स, रॅकेट स्पोर्ट्स म्हणजे बॅडमिंटन, टेनिस आहे, त्यामध्ये अप्पर लिम म्हणजे आपल्या हातांना इजा होण्याची शक्यता असते, जसं एल्बो, शोल्डर। तर प्रामुख्याने कुठलाही जॉईंटला इंजुरी झाली तर ती एकतर जॉईंट कॅप्सूलला असते किंवा जॉईंटला पकडून ठेवणाऱ्या लिगामेंट म्हणजे अस्थिबंधन यांना असते किंवा मसल टियर। तर 3 प्रामुख्याने इंजुरी म्हटल्या तर एक मसल टियर किंवा मसल पुल होणे म्हणजे मांसपेशीचा फाटणे किंवा मांसपेशीला तणाव येणे। नंतर जॉईंटचं कॅप्सूल म्हणजे जॉईंटचं जे कवर आहे कुठल्याही जॉईंटचं, खुब्याचं, गुडघ्याचं किंवा आपल्या अँकल जॉईंटचं, या कॅप्सूलला इजा होणे, ती आयदर त्याला सूज येणे किंवा ती फाटणे। आणि लिगामेंट इंजुरी म्हणजे अस्थिबंधन जे असतात त्यांची सुद्धा ग्रेडिंग असते इंजुरीचं, ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 अशा प्रकारच्या इंजुरी होणे, हे या प्रामुख्याने स्पोर्ट्स इंजुरीमध्ये येतं। निश्चित। सर, तुम्ही आता बोलताना सतत अस्थिबंधन हा शब्द वापरत गेलात, मात्र अस्थिबंधन म्हणजे नेमकं काय, त्याची दुखापत म्हणजे काय? अस्थिबंधन हे जॉईंट्स कसा फॉर्म होतो, 2 बोन्समध्ये मुवमेंट जिथे होते त्याला आपण जॉईंट म्हणतो। म्हणजे 2 बोन्स आपले जॉईंट केले गेलेले आहेत आणि त्यावर कवर आहे। एक कवर म्हणजे जॉईंट कॅप्सूल आणि दुसरं इम्पॉर्टंट म्हणजे अस्थिबंधन म्हणजे त्या बोनला 2 जागी पकडून ठेवणे। आता या 2 बोन्समध्ये मुवमेंट होत आहे, तर ही मुवमेंट इकडे पण होऊ शकते, इकडे पण होऊ शकते। पण आपला प्रत्येक जॉईंट आपण बघणार तर गुडघा असाच वागतो, एल्बो पण सुद्धा असा वागतो, पण हिप चारी बाजूनी फिरतो, शोल्डर पण चारी बाजूनी फिरतो। तर आता नीमध्ये 4 अस्थिबंधन असतात, 4 लिगामेंट असतात जे त्याला मागे पुढे होऊ देत नाही किंवा बाजूला या बाजूला सरकू देत नाही। तर लिगामेंटचा इम्पॉर्टंट रोल आहे जॉईंटला स्टेबल ठेवणे किंवा अस्थिबंधनाचा इम्पॉर्टंट रोल म्हणजे जॉईंटला स्टेबल ठेवणे। जर ते नसेल तर आपला जॉईंट अनस्टेबल होईल, आपलं जे ॲक्टिव्हिटी आहे ते आपण नाही करू शकणार। तर लिगामेंट्स या फार इम्पॉर्टंट आहे जॉईंटच्या स्टेबिलिटीसाठी, जॉईंटनी प्रॉपर फंक्शन करण्यासाठी। आणि त्यांच्या इंजुरी म्हणजे त्यांना आयदर सूज येणे किंवा त्यांचे काही रेषे फाटणे, ही ती इंजुरी म्हणजे लिगामेंट इंजुरी आहे। त्यांचे ग्रेडिंग असतात लिगामेंटचे, मी मगाशी बोलताना सुद्धा बोललो। ग्रेड 1 म्हणजे थोडेच काही लेस दॅन 20%, 25% पर्यंत त्यांचे जे रेषे असतात, फायबर्स ज्यांना म्हणतो आपण, ते फाटलेले असतात। ग्रेड 2 म्हणजे एक 50% असतात। ग्रेड 3 म्हणजे 75% किंवा त्यापेक्षा जास्त। आणि कंप्लीट टियर म्हणजे पूर्णतः फाटणे, हे त्यांचे लिगामेंट टियरचे ओव्हरऑल क्लासिफिकेशन आहे। ओव्हरऑल हेच आहे, काही ठिकाणी थोडं आणखीन क्लासिफिकेशन जे असतं आमच्या मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये ते थोडं चेंज होतं, पण प्रामुख्याने हेच क्लासिफिकेशन पकडलं जातं। तर असे हे लिगामेंट इंजुरी म्हणजे अस्थिबंधनाचे इंजुरीचे प्रकार आहे। म्हणजे अस्थिबंधन म्हणजेच लिगामेंटचा एक प्रकार। एक्झॅक्टली। निश्चित। डॉक्टर, अस्थिबंधन दुखापतीचे सर्वसामान्य प्रकार नेमके कोणते आहेत? सर्वात कॉमन म्हणजे सर्वात प्रामुख्याने जी लिगामेंट आपल्या शरीरात इंज्युअर होते ती सर्वात कॉमन आहे ACL। ACL म्हणजे अँटीरियर क्रुशिएट लिगामेंट
ती कुठे असते? ती आपल्या गुडघ्याच्या आतमध्ये असते. त्या ACLचा रोल काय आहे की ती हाडाला पुढे जाऊ देत नाही, हाडाला आपल्या गुडघ्याच्या हाडांना मागे पुढे होऊ देत नाही. तर ACL ही सर्वात कॉमन इंजुरी आहे जी आपल्या गुडघ्यामध्ये होते. आणि त्यानंतर मग PCL पोस्टीरियर क्रुशिएट लिगामेंट ही इंजुरी आहे. नंतर मेडियल कोलॅटरल लिगामेंट, लॅटरल कोलॅटरल लिगामेंट या गुडघ्यातल्या प्रामुख्याने होणाऱ्या इंजुरी आहे. कारण की जसं मी मध्ये पण बोललो की आपला फुटबॉल किंवा क्रिकेट यामध्ये मोस्टली आपण रनिंग, जम्पिंग हे सर्व करतो आणि त्यामध्ये आपल्याला गुडघ्याची इंजुरी होण्याचे चान्सेस जास्त आहे. हिप इंजुरी कम्पॅरेटिव्हली कमी आहे गुडघ्याच्या इंजुरीपेक्षा, कारण की आपल्या खुब्याचा जो बॉल आहे तो जो जॉईंटच आहे त्याची जी रचना आहे ती अशी आहे की तो बॉल अँड सॉकेट आहे. म्हणजे एक बॉल आहे आणि त्याला पूर्णतः कव्हर करणारं सॉकेट आहे, त्यामुळे तो प्रामुख्याने तसा स्टेबल जॉईंट आहे. गुडघा जो आहे त्याची जी रचना आहे ती वेगळी आहे. तो बॉल अँड सॉकेट जॉईंट नाही आहे, त्यावर 2 फ्लॅट सरफेसेस आहेत आणि ते मूव्ह होत आहेत असं आहे. कर्व्ड सरफेस आणि फ्लॅट सरफेस ही मूवमेंट आहे. त्यामुळे या गुडघ्याच्या लिगामेंट ब्रेक होणे आणि त्याचा अनस्टेबल म्हणजे गुडघा स्टेबल नाही राहणे हे फार कॉमन आहे. तर सर्वात कॉमन म्हणजे ACL, नंतर PCL, मग MCL आणि LCL या इंजुरी आहे. नमस्कार, माझं नाव आविष्कार सोनवणे आणि मी फुटबॉल खेळताना पडलो होतो 2 ऑक्टोबरला आणि मला पॉप आवाज आला होता आणि MRI करून केला आणि मला कळालं की माझं ACL तुटलंय. सो मी माझी सर्जरी माझ्या कॉलेज जे मणिपालमध्ये उडपीमध्ये तिकडे करणार होतो. नंतर आमच्या ओळखीमध्ये एक आहे, त्यांनी सांगितलं डॉक्टर सौरभ गिरी चांगले. सो आम्ही इकडे आलो आणि माझी सर्जरी डॉक्टर गिरींनी दुसऱ्या दिवशी केली. मी पहिल्या दिवशी आलो 24ला 25 सर्जरी केली आणि मी परत दिवाळीनंतर 1-2 नोव्हेंबरला घरी गेलो. सो आय हॅड नो इश्यूज आफ्टर द सर्जरी. 4 दिवसात मी ब्रेस घालून चालायला लागलो होतो आणि 1 महिन्यात मी ब्रेस काढून चालायला लागलो होतो. आणि आता आज टुडे ऑलमोस्ट 2 मंथ्स झालेत अँड आय हॅव रिझ्युम सायकलिंग अँड नॉर्मल ॲक्टिव्हिटीज इन द जिम. आणि आय एम व्हेरी कॉन्फिडंट की पुढच्या 2 महिन्यात मी माझं स्पोर्ट्स जे फुटबॉल आहे ते पण रिझ्युम करू शकतो. माझा खूप चांगला एक्सपिरियन्स होता डॉक्टर गिरीसोबत. सो तेच, थँक्यू. निश्चितच. डॉक्टर, ACL अस्थिबंधन दुखापतीचे ग्रेडिंग कसं केलं जातं? ACLचं जे डायग्नोसिस असतं ते प्रामुख्याने MRIवर केलं जातं. MRI ही एक इन्व्हेस्टिगेशन आहे. जसा एक्सरे असतो तसंच MRI हे एक टेस्ट आहे. MRI जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला गुडघ्यातल्या लिगामेंट, गादी, गुडघ्याचं कव्हर, गुडघ्यात काही सूज आहे का या सर्व गोष्टी कळून येतात आणि त्या MRIवर आपल्याला कळून येतं की ACLला किती दुखापत झाली आहे. जर ACLची जे फायबर असतो, जो थिकनेस असतो तो 25% कमी झाला आहे तर ग्रेड 1 इंजुरी आहे. त्यापेक्षा 25 ते 75% मध्ये आहे तर ग्रेड 2 आहे. 75% जास्त आहे तर ग्रेड 3 आहे. आणि पूर्णतः जर ते फायबर्स तुटलेले आहे तर त्याला आपण कम्प्लीट टियर म्हणतो. तर अशा प्रकारे ACLचं ग्रेडिंग असतं, ग्रेड 1, 2, 3 आणि कम्प्लीट टियर. पण हे सगळं स्पोर्ट्स इंजुरीमध्येच निगडित असतं का? येस. स्पोर्ट्स इंजुरी म्हणजे काय? तुम्ही कुठलाही स्पोर्ट्स खेळता आहे आणि त्यावेळी कुठलीही इंजुरी होते तेव्हा त्याला ACL म्हणतात. ACL जरुरी नाही आहे जे स्पोर्ट्स खेळतात त्यांनाच होईल. एक्झाम्पल, तुम्ही बाईक चालवत आहात, तुम्ही पडलेत आणि सडनली ट्विस्ट झाला गुडघा, त्यावेळी सुद्धा ACL इंजुरी होऊ शकते. प्रामुख्याने ACL आपण बोलताना स्पोर्ट्स इंजुरी म्हणतो कारण की त्यावेळी मॅक्सिमम चान्सेस आहेत की तुम्हाला हा इंजुरी होऊ शकतो. पण आता दैनंदिन दिवसात आपण जर बघायला गेलो तर बाईकचा ॲक्सिडेंट होणे किंवा स्टेअर्सवरून उतरताना आपला काही पाय लचकला वगैरे त्यावेळी सुद्धा आपल्याला ACL इंजुरी होऊ शकते. निश्चित. डॉक्टर, गुडघ्याला झालेल्या दुखापतीमध्ये इतर कोणकोणत्या संरचना दुखावतात? सर्वात महत्त्वाचं तर अस्थिबंधन जे लिगामेंट्स दुखावू शकतात. त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट आहेत मेनिस्कस म्हणजे गुडघ्यातली जी गादी आहे, ज्या खुर्च्या आहेत त्यांना इजा होणे. आता मेनिस्कसचा इम्पॉर्टंट रोल आहे. लिगामेंटला पेन सेन्सेशन नसतं. मेनिस्कस, कॅप्सूल किंवा कार्टिलेज नंतर बोन्स यांना पेन सेन्सेशन असतं. कार्टिलेजला सुद्धा पेन सेन्सेशन नसतं. तर मेनिस्कसला इंजुरी होणे म्हणजे गुडघ्यातल्या गादीला इंजुरी होणे, गुडघ्यातली गादी फाटणे किंवा ती फाटून दुसऱ्या बाजूनी जाणे, हे इंजुरी कॉमन आहे लिगामेंट्स नंतर. सेकंडली, जसं मी बोलताना बोललो, कार्टिलेज. कार्टिलेज म्हणजे काय? जे हाडांवर कवर आहे. जसं बोनला पेन सेन्सेशन आहे पण कार्टिलेजला पेन सेन्सेशन नाही. त्यामुळे तुम्ही जेव्हा पण मुवमेंट होतो, काही होतो, तेव्हा तुम्हाला पेन नाही होत. जरी ते 2 बोन्स एकमेकांवर ग्लाईड होत आहेत, मुवमेंट होत आहे, तरीसुद्धा पेन का बरं नाही होत आपल्याला? कारण की त्यावर कार्टिलेजचं कवर आहे.
कार्टिलेजला पेन सेन्सेशन नाही आहे. त्यामुळे आपल्याला कधीही आपण मुवमेंट करतो, गुडघा वाकवतो, कुबा वाकवतो, आपल्याला दुखत नाही. पण ज्यावेळी जर कार्टिलेजला इंजुरी झाली, कार्टिलेज डॅमेज झालं त्या इंजुरीमध्ये, तर मग बोन एक्सपोज होतं, बोनला पेन सेन्सेशन आहे. जर ते बोन एकमेकांवर रब होतील तर तेव्हा आपल्याला मग गुडघ्याच्या मुवमेंटमध्ये दुखायला येतं. तर लिगामेंटला इंजुरी होणे, मेनिस्कस म्हणजे गुडघ्यातल्या गादीला इंजुरी होणे, कार्टिलेजला इंजुरी होणे हे प्रामुख्याने प्रकार आहेत. हॅलो, माझं नाव ऋतुजा नितेश भाले. माझं 2 महिन्यापूर्वी ACL आणि मेनिस्कसचं ऑपरेशन झालं होतं. पण आता मी व्यवस्थित एक्सरसाइज किंवा चालू फिरू शकते आणि असं काही दुखत नाही, पेन होत नाही. आणि जर तुम्ही रेग्युलरली फिजिओ घेतलं, एक्सरसाइज केली तर तुम्ही माझ्यासारखं चालू शकता. आणि जास्ती काही विचार करण्याची गोष्ट नाहीये. जर तुम्ही ते व्यवस्थित फॉलो केलं, जसं डॉक्टर गिरी सर सांगतील तसं तुम्ही माझ्यासारखं व्यवस्थित चालू करू शकता. दॅट्स इट. थँक्यू. बरोबर. डॉक्टर, आता तुम्ही वारंवार गुडघ्याच्या गादीबद्दल बोललात. मात्र गुडघ्याच्या गादीच्या दुखापतीसाठी कोणकोणते उपचार उपलब्ध आहेत? गुडघ्यांची गादी, जसं मी तुम्हाला सांगितलं की लिगामेंट्स इंजुरीचे ग्रेडिंग आहेत, ग्रेड 1, 2, 3. तसंच आपल्या गुडघ्यातल्या गादीचे पण ग्रेडिंग आहे, ग्रेड 1, 2, 3 अगेन. तर ग्रेड 1ला जे असतं त्याला आपण कन्झर्वेटिव्हली म्हणजे फक्त औषधांनी, काही रेस्ट आणि फिजिओथेरपी म्हणजे व्यायामाने आपण ठीक करू शकतो. ग्रेड 2ला सुद्धा एक 70 ते 80% पेशंट्समध्ये आपण मेडिसिन्स घेणे, काही लेझर थेरपीज आहेत त्या करणे, किंवा PRPचे इंजेक्शन्स घेणे, किंवा फक्त मेडिसिन आणि फिजिओथेरपी करणे, या याने आपण ठीक करू शकतो. ग्रेड 3 इंजुरी मात्र त्याला सर्जरी लागते. ती सर्जरी कसली, तर त्याला आर्थ्रोस्कोपी म्हणतात. म्हणजे दुर्बिणीद्वारे केली जाणारी गुडघ्याची शस्त्रक्रिया म्हणजे आर्थ्रोस्कोपी. त्या आर्थ्रोस्कोपीमध्ये आपण कॅमेराच्या आणि छोट्या इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्याने जी ती गादी फाटलेली असते त्याला सुचर्स घेतो. सुचर्स म्हणजे एक प्रकारच्या धाग्यांनी त्यांना बांधून देतो. म्हणजे गादी अशी फाटलेली आहे तर त्याला जवळ आणून इथून इथे थ्रेडनी त्याला टाय केलं जाईल. म्हणजे ती स्प्रेड होणार नाही परत, आणि जवळ राहिली तर हिलिंग होईल. ठीक आहे. तर ग्रेड 1, ग्रेड 2ला मेनली आपण फक्त औषधं, गोळ्यांनी किंवा काही थेरपीच्या साहाय्याने ट्रीटमेंट करतो. आणि ग्रेड 3ला मात्र आपल्याला सर्जरी लागते. आता गुडघ्याची सर्जरी केल्यानंतर तो जो पेशंट असतो तो साधारण कधीपर्यंत स्वतः म्हणजे चालू शकतो वगैरे, या सगळ्या गोष्टी कधी होतात? हे कुठल्या प्रकारची शस्त्रक्रिया केली जाते त्यावर आहे. समजा मी गुडघ्याची गादीची शस्त्रक्रिया केली आहे, मेनिस्कस रिपेअर केलं आहे, तर त्यांना चालणं जे आहे 50% वेट देऊन, म्हणजे 50% तुम्ही पायावर तुमच्या वजन देऊ शकता. एका पायावर पूर्णतः वजन नाही देऊ शकत. असं करणे नेक्स्ट डेपासून पॉसिबल आहे. पूर्णतः नॉर्मल चालणे म्हणजे पायावर पूर्ण वजन देऊन कुठल्याही सपोर्टनी न चालणे हे 1 महिन्यानी करता येतं. मात्र जर फक्त माझं ACL तुटलेलं आहे किंवा फक्त एकच लिगामेंट इंजुरी आहे, तर मी नेक्स्ट दिवसापासून पायावर पूर्ण वजन देऊन चालू शकतो. तर हे डिपेंड्स करतं की कुठली सर्जरी झाली आहे आणि कुठल्या प्रकारची झालेली आहे, त्यावर सुद्धा हे फार निर्भर करतं. डॉक्टर, आता आपण पुढच्या प्रश्नाकडे येऊया. खेळातील दुखापतीनंतर रुग्णांच्या पुनर्वसनासाठी स्पोर्ट्स दुखापत केंद्र आणि रिहॅबिलिटेशनचे महत्त्व काय आहे का? एक्झॅक्टली. जसं मी तुम्हाला बोललो की सर्वच इंजुरींना सर्जरी आवश्यकता नाही आहे. ज्या इंजुरीज कमी ग्रेडच्या आहेत किंवा खूप दुखापत नाही झाली आहे त्या इंजुरीला फिजिओथेरपी करणे, व्यायाम करणे यांनी आपण ठीक करू शकतो. तर त्यांना ठीक करण्याचे जे चान्सेस आहेत ते तुमच्या रिहॅबिलिटेशन म्हणजे तुमची प्रोग्रेस कशी होते आहे, तुम्हाला कोण गाईड करताय, तुम्हाला कुठल्या प्रकारच्या एक्झरसाइज करण्यात येत आहेत, कुठली थेरपी देण्यात येत आहे यावर निर्भर आहे. आणि या सर्व प्रोसेसला आपण रिहॅबिलिटेशन म्हणतो. म्हणजे एक्झाम्पल देताना जर आपल्याला आज इंजुरी झाली आहे, त्यानंतर मी डॉक्टरांना व्हिजिट केलं, त्यांनी मेडिसिन्स दिल्या, त्यांनी फिजिओथेरपी सांगितली, थेरपिस्टनी आपल्याला काही थेरपी सांगितल्या, जसं लेझर थेरपी झाली किंवा अल्ट्रासाऊंड थेरपी झाली किंवा टेन्स थेरपी, IFT, या सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपीज आहेत त्या आपण घेतल्या. कुठल्याही जॉईंटला आपण रेस्ट दिला, वापरलं नाही तर मसल वेस्टिंग होतं. मसल वेस्टिंगला कसं रिकवर करायचं, तर एक्झरसाइजने. तुम्ही सडनली एक्झरसाइज करू शकणार का? नाही करू शकणार. तर या एक्झरसाइजच्या मध्ये तुम्हाला गाईड करायला कोणीतरी लागेल की तुम्ही ही एक्झरसाइज एवढ्या रिपिटेशन्सला अशा प्रकारे करावी. तर याला फिजिओथेरपिस्ट हेल्प करतात. तर हे सर्व जे आहे ते एका स्पोर्ट्स इंजुरी सेंटरमध्ये व्यवस्थित होऊ शकतं. एका स्पोर्ट्स इंजुरी सेंटरमध्ये तसे फिजिओथेरपिस्ट, तसे इक्विपमेंट्स असतात. कारण की स्पोर्ट्स इंजुरीला ट्रीटमेंट करण्यासाठी इक्विपमेंटसुद्धा वेगळे असतात. ते सर्वच हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे असं नाही आहे.
त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेडमिल असतात, अँटीग्रॅव्हिटी ट्रेडमिल असतं, ॲक्वाथेरपी असते, लेझर थेरपी असतात. लेझर थेरपीचे बरेच ग्रेडिंग आहेत. क्लास 4 लेझर हा सर्वात चांगला लेझर आहे. ते लेझर सर्वीकडे अवेलेबल नाही आहेत. अल्ट्रासाऊंड आहे, अल्ट्रासाऊंडमध्ये पण ग्रेडिंग आहे. ते अल्ट्रासाऊंड मशीन जी आहे तीसुद्धा सर्वीकडे अवेलेबल नाही आहे. तर या ज्या इक्विपमेंट्स असतात हे स्पेसिफिकली एका स्पोर्ट्स इंजुरी सेंटरला अवेलेबल असतात आणि तिथले जे फिजिओ आहेत ते स्पोर्ट्स इंजुरीला ट्रीटमेंट करण्याकरता तसे ट्रेन झालेले असतात. त्यामुळे एका छान स्पोर्ट्स इंजुरी सेंटरचा आणि रिहॅबिलिटेशन सेंटरचा तुमच्या रिकव्हरीमध्ये खूप मोठा योगदान आहे. निश्चितच. डॉक्टर, जर खेळातील दुखापतींवर योग्य उपचार झाले नाहीत तर काय गुंतागुंती निर्माण होऊ शकतात? आज आपल्याला इंजुरी झाली आहे, कुठला तरी स्पोर्ट्स आपण खेळत होतो, आयदर फुटबॉल खेळत होतो, क्रिकेट खेळत होतो किंवा स्केटिंग करत होतो, आपण पडलो, आपल्याला इंजुरी झाली गुडघ्याला. जर आपल्याला त्यांना ट्रीटमेंट केली नाही, त्याचं निदान केलं नाही, तसंच आपण त्याला हे करत राहिलो, आपला गुडघा अनस्टेबल आहे, वारंवार तो गुडघा खसकत आहे आणि आपण त्याला तसंच पुढे ढकलत आहे, तर काय होणार? जेव्हा वारंवार तो गुडघा खसकेल तेव्हा गुडघ्यातली गादी खराब होईल, गादी घासून खराब होईल, गादी घासून खराब झाल्यानंतर आपल्याला आर्थरायटिस होईल. आर्थरायटिस झाला की कॉन्स्टंट पेन राहील. आर्थरायटिसला कोणीही रिव्हर्स करू शकत नाही. एकदा कार्टिलेज डॅमेज झालं की बॉडीमध्ये ही क्षमताच नाही आहे की ती बॉडी कार्टिलेज नवीन बनवेल. बॉडी बोन नवीन बनवू शकतं. जसं आपल्याला फ्रॅक्चर झालं तर बोन जुळून येतं कारण की नवीन बोन बनतं. पण जर कार्टिलेज डॅमेज झालं तर शरीराकडे हा कॅपॅसिटीच नाही आहे ती की कार्टिलेज परत बनवेल. फार यंगर एजमध्ये म्हणजे तुम्ही एक 11 वर्ष 10 वर्षापर्यंत आहात तर काही प्रमाणात बनवून येतं, ते पण पूर्णता नाही आहे. पण जेव्हा तुमचं वय मोठे आल्यात, तुम्ही ॲडल्ट झालेले आहात, त्यावेळी जर तुम्हाला कार्टिलेज इंजुरी किंवा गादी फाटली तर ती रिपेअर होत नाही, ऑटोमॅटिकली ठीक होत नाही. तर आपण एका गोष्टीला टाळतोय पण त्यामुळे दुसरे परिणाम होत आहे आणि ते इरिव्हर्सिबल, म्हणजे त्यांना परत ठीक करता येत नाही, मेडिसिननी पण नाही, सर्जरीनी पण नाही. मग जर आपल्याला यंग वयात एक आपण 30-40 वयोगटात आहे आणि आपल्याला आर्थरायटिस झाला आहे तर आपल्याला त्याला टाळावंच लागतं. तो पेन जो आहे, जो दुखावत आहे, आपल्याला ती सहन करावी लागते. कारण की आपण सर्जरी पण नाही करू शकत. नी रिप्लेसमेंट हे तुमच्या त्या वयोगटासाठी बनलेलंच नाही आहे. नी रिप्लेसमेंट जे बनलेलं आहे ते 50 पेक्षा जास्त वयोगटासाठी बनलेलं आहे. तुम्ही 30 आणि 40मध्ये आहात, तुम्ही ACL इंजुरी निग्लेक्ट केली, त्यामुळे गादी फाटली, गादी फाटून आर्थरायटिस झाला आणि आता तुम्हाला ट्रीटमेंट, सर्जरी पण अवेलेबल नाही आहे, मेडिकल ट्रीटमेंट पण अवेलेबल नाही आहे. तर तुम्हाला तो त्रास सहन करणे, एक 8-10 वर्ष तो त्रास सहन करत राहणे राहतं. त्यामुळे या बऱ्याच गोष्टी होतात जे एका गोष्टीला निग्लेक्ट. प्रॉपर ट्रीटमेंट करणे. मी असं नाही म्हणत की सर्वांना सर्जरी लागेल, सर्वांनी सर्जरी करावी. अशा इंजुरीज पण असतात ज्या थेरपीने ठीक होऊ शकतात किंवा एक्सरसाइज केल्याने ठीक होऊ शकतात, पण त्याकडे दुर्लक्ष नाही करणे, त्याचं डायग्नोसिस करणे पहिले तर, आणि मग त्याची त्या प्रकारची थेरपी किंवा आवश्यकता असल्यास त्या प्रकारची सर्जरी करणे, त्याला निग्लेक्ट नाही करणे, हे इम्पॉर्टंट आहे. निश्चित. डॉक्टर, गुडघ्याच्या सांधेदुखीचा उपचार काय आहे? गुडघ्याची सांधेदुखी म्हणजे गुडघ्याचा आर्थरायटिस, याचे जे उपचार आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. अगेन यालासुद्धा आमचं क्लासिफिकेशन असतं की ग्रेड 1 आणि ग्रेड 2ला जेव्हा असतो तेव्हा आम्ही त्यांना फिजिओथेरपी, मेडिकल ट्रीटमेंट हे ॲडवाईज करतो. मेडिकल ट्रीटमेंटमध्ये काही मेडिसिन्स असतात किंवा काही इंजेक्शन्स असतात जे देण्यात येतात. फिजिओथेरपीमध्ये अगेन ट्रेडमिल वॉक, अँटीग्रॅव्हिटी ट्रेडमिल, ॲक्वाथेरपी, नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या अल्ट्रासाऊंड, लेझर थेरपी, या सर्व करण्यात येतात की आपल्या मसल स्ट्रेंथन होईल, त्या गुडघ्यांची सूज कमी होईल किंवा गुडघ्याची किंवा कुठल्याही जॉईंटची, आणि आपल्याला परत विदाऊट पेन म्हणजे न दुखता चालता येईल. जेव्हा हीच ग्रेडिंग ग्रेड 3, ग्रेड 4मध्ये असते त्यावेळी मात्र मेडिकल ट्रीटमेंट एवढी उपयोगाची नसते. त्यावेळी आपल्याला सर्जरीचा विचार करावा लागतो. जर आपलं वय कमी आहे, 50पेक्षा कमी आहे, तर आपण त्याला दुर्बिणीने शस्त्रक्रिया करून जी गादी फाटली असेल, जिथे कार्टिलेज डॅमेज असेल तिथे कार्टिलेजला ठीक करणे, त्या गादीला ठीक करणे, ही सर्जरी करतो. जर आपलं वय 55-60 या वयोगटात आहे आणि संधिवात झालेला आहे, गुडघ्याचा आर्थरायटिस झालेला आहे तर किंवा खुब्याचा आर्थरायटिस झालेला आहे, तर त्यावेळी आपण जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे त्या
त्या सरफेसला चेंज करणे, जो खराब झालेला सरफेस आहे गुडघ्याचा किंवा खुब्याचा, त्या सरफेसला चेंज करून नवीन पार्ट टाकणे म्हणजे जॉईंट रिप्लेसमेंट करणे. या सर्जरीचा निर्णय आपल्याला घ्यावा लागतो. निश्चितच. डॉक्टर, तुम्ही खूप छान माहिती दिली आणि तुम्ही सांगितलेली माहिती आमच्या प्रेक्षकांना नक्कीच फायदेशीर ठरेल आणि तुम्ही इथे आलात, खूप छान बोललात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. नमस्ते. तर डॉक्टर मंत्र या विशेष कार्यक्रमात वेळ झाली आता इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नवीन विषयासहित. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.